नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि 2025 हे वर्ष सर्वांना चांगलंच गेलेलं असावं. आता भक्तांनो, बाळूमामांच्या चरणी मी हीच प्रार्थना करतो की 2026 हे पण वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखाचं जावं, चांगलं जावं, लक्षात ठेवा. ठीक आहे भक्तांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे आईविषयी. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भक्तांनो, म्हणजे आजपासून मुलांना, म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आईने मुलावर ओवाळलेली ही एक वस्तू आहे. त्या वस्तूंची मी तुम्हाला, कोणती वस्तू आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. ठीक आहे, तर मुलावरची इडापिडा काही क्षणात नाहीशी होईल. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा उपाय जरी केला तर चालेल भक्तांनो. ठीक आहे, तर चला पाहूया. तर नमस्कार भक्तांनो, जय श्रीराम, जय सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. भक्तांनो, नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात, नवीन आशा, नवीन संकल्पना. पण तुम्हाला माहित आहे का, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आईने केलेली एक छोटीशी कृती आणि उपाय मुलाचे संपूर्ण वर्षाचे दुःख, आजार, भीती आणि इडापिडा दूर करू शकते. भक्तांनो, हा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. आईने आपल्या मुलावर ओवाळून टाकायची ती एक खास वस्तू, जी बाळूमामा स्वतः सांगायचे आणि ज्यामुळे मुलांच्या आयुष्यातील नकारात्मक शक्ती दूर होऊ शकते. भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे ही एक कधी तुम्ही कशा आहे, कोणत्या मंत्राने ओवाळायची आहे ही वस्तू, याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. भक्तांनो, तर चला पाहूया. चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. इडापिडा म्हणजे नेमकं काय? ठीक आहे, तर भक्तांनो, आपण एकदा म्हणतो मुलाला काहीतरी लागले, इडापिडा लागली आहे, नजर लागलेली आहे. पण इडापिडा नेमकं काय आहे? इडापिडा म्हणजे नेमकं काय आहे? अचानक ताप येणे, रात्री घाबरून उठणे, सतत रडणे, अभ्यासात मन न लागणे, वारंवार आजारी पडणे, नकारात्मक स्वप्ने पडणे. भक्तांनो, हे सगळे केवळ वैद्यकीय कारण नसून ऊर्जेचा असमतोल असतो, असं श्री सद्गुरू संत ब्रह्मांडनायक बाळूमामा सांगत होते आपल्या भक्तांना. तर भक्तांनो, आईनं कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे, काय इतकी वस्तू शक्तिशाली आहे, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, आईपेक्षा मोठा कोणताही देव नाही. आईच्या डोळ्यात करुणा असते, आईच्या हातात रक्षा असते. भक्तांनो, आईच्या ओवाळण्यात ही भयंकर मोठी शक्ती असते. तर भक्तांनो, बाळूमामा म्हणायचे, अरे बाळा, आईने श्रद्धेने केलेले ओवाळणे मोठ्या मंत्रापेक्षा प्रभावी असते, लक्षात ठेवा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आईने मुलावर केलेले ओवाळणं पूर्ण वर्षासाठी संरक्षण कवच तयार केलेलं असतं, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, ती एक वस्तू कोणती आहे? ठीक आहे भक्तांनो, तर ती वस्तू कोणती आहे? भक्तांनो, आता प्रश्न येतो, ती एक वस्तू नेमकी कोणती? सोनं नाही, चांदी नाही, महागडा दागिना हा कोणता सुद्धा नाही भक्तांनो. तर ती वस्तू आहे कोळसा. भक्तांनो, ती कोणती वस्तू आहे? तर कोळसा, जाळलेला काळा कोळसा आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हो, काळा कोळसा आहे. साधा काळा कोळसा पण श्रद्धेने वापरला तर भक्तांनो, तो सर्वात शक्तिशाली रक्षक बनतो. कोळशाचं आध्यात्मिक महत्व काय आहे? तर बाळूमामा सांगायचे, कोळसा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. काळा रंग हा नजर दोष दूर ओढून घेतो. कोळसा भूमी तत्वाशी जोडलेला असतो, लक्षात ठेवा. म्हणूनच जुने लोक मुलांच्या कपाळावर काळा टिळा लावत असत, उंबरठ्यावर कोळसा ठेवत होते, लक्षात ठेवा. पुराणी माणसं, जुनी लोक. हे सगळं विज्ञान नसून आध्यात्मिक ऊर्जा विज्ञान आहे भक्तांनो. तर भक्तांनो, एक छोटा आवश्यक साहित्य कोणतं घ्यायचं आहे? नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ओवाळून टाकायचं आहे, तर आवश्यक साहित्य आपल्याला घ्यायचं आहे एक छोटा जाळलेला कोळसा, तांदूळ, मीठ, थोडंसं पाणी घ्यायचं आहे. तर विधी काय आहे, लक्षात ठेवा. सकाळी आंघोळ करून भक्तांनो, देवाला नमस्कार करून भक्तांनो, मुलाला समोर बसवायचं आहे. कोळसा हातात घ्यायचा आहे. डावीकडून उजवीकडे 7 वेळा आपल्याला त्या मुलावर ओवाळून घ्यायचं आहे.
ओवाळताना मनात एक गोष्ट म्हणायची आहे, माझ्या बाळावर आलेली सर्व इडापिडा या कोळशात सामावो, या कोळशाच्या माध्यमातून निघून जावो, असं तुम्हाला ओवाळताना म्हणायचं आहे भक्तांनो. तर भक्तांनो, बाळूमामांनी सांगितलेला मंत्र आहे भक्तांनो. तर ओवाळताना हा मंत्र 3 वेळा म्हणा. ओम नमः शिवाय, सद्गुरु बाळूमामा रक्षा कर. ओम नमः शिवाय, श्री सद्गुरु बाळूमामा रक्षा कर. ओम नमः शिवाय, श्री सद्गुरु बाळूमामा रक्षा कर, असं तुम्हाला भक्तांनो 3 वेळा बोलायचा आहे हा मंत्र. तर हा मंत्र तो कोळसा घराबाहेर रस्त्यावर टाका, मागे वळून तुम्हाला अजिबात बघायचं नाही. तर भक्तांनो, ही कृती अंधश्रद्धा नाही, हा आईच्या ममतेचा संस्कार आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही करायलाच हवं, तर हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करावा लागेल भक्तांनो. आईच्या चरणी हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना शेअर करावा लागेल. तर भक्तांनो, नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला कोळशाने ओवाळताना या 7 चुका केल्या तर तुम्हाला उलट परिणाम होतो, लक्षात ठेवा. तर बाळूमामाचा संदेश हा तुम्हाला पूर्ण ऐकावा लागेल. ठीक आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे, कोळशाने ओवाळताना या 7 मोठ्या चुका करू नका. मोठ्या मुलांसाठी वेगळे नियम आहेत भक्तांनो. मुलांसाठी सांगितलेले सावधगिरी बाळगा, या उपायाबद्दल मी जे वरती तुम्हाला सांगितलं आहे त्याबद्दल तुम्ही सावधगिरी बाळगा. खरा चमत्कार घडलेली कथा आहे भक्तांनो, कारण हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. ठीक आहे. तर भक्तांनो, सगळ्यात पहिली चूक म्हणजे कोणताही कोळसा वापरणे. बाळूमामा भक्तांना स्पष्ट सांगायचे, कच्चा कोळसा चालत नाही भक्तांनो. रंग लावलेला कोळसा अजिबातच चालणार नाही. केमिकल कोळसा अजिबातच नको. फक्त नैसर्गिक जाळलेला कोळसा, लाकडातून तयार झालेला कोळसा आपल्याला पाहिजे. कारण असा कोळसा भूमी तत्वाशी जोडलेला असतो आणि नकारात्मक ऊर्जा भक्तांनो शोषून घेतो, लक्षात ठेवा. 2 नंबरची चूक भक्तांनो, रागात किंवा घाईत ओवाळू नका. तर भक्तांनो, मित्रांनो, ओवाळणं म्हणजे केवळ हात फिरवणं नाही, ती ऊर्जेची देवाणघेवाण असते. जर आई रागात असेल, ताणतणावामध्ये, आळसात असेल, घाईत असेल, तर ओवाळणं भक्तांनो निष्फळ ठरेल तुमच्यासाठी. बाळूमामा सांगायचे भक्तांनो, आईचं मन शांत असेल तर ओवाळणं काम करतं भक्तांनो. म्हणून ओवाळायच्या अगोदर 2 मिनिटे डोळे बंद करून देवाचं नाव घ्या. मगच तुम्हाला ही बाकीची काही विधी आहे ती करायची आहे. तर चूक नंबर 3, चुकीच्या दिशेने ओवाळणं. तर भक्तांनो, खूप जण विचारतात कुठल्या दिशेने ओवाळायचं आहे. तर भक्तांनो, चूक कुठली करायची नाही आपल्याला. वरून खाली, उजवीकडून डावीकडे आपल्याला ओवाळायचं नाही. तुम्हाला ही चूक अजिबात करायची नाही, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, डावीकडून उजवीकडे 7 किंवा 11 वेळा, कारण डावी बाजू नकारात्मक ऊर्जा दर्शवते आणि उजवी बाजू ही सकारात्मकतेची दिशा आहे, लक्षात ठेवा. तर 4 नंबरची चूक काय आहे, कोळसा घरात ठेवणे. तर भक्तांनो, ओवाळल्यानंतर सर्वात मोठी चूक म्हणजे तो कोळसा घरात ठेवणे, ही सर्वात मोठी चूक आहे. तर आपले सद्गुरू ब्रह्मांड नायक सांगत होते, भक्तांना कोळशात जर त्रास साठला असेल तर तो घरात ठेवू नका. घराबाहेर रस्त्यावर किंवा ओसाड जागी तो कोळसा टाकायचा आहे आणि मागे वळून तुम्हाला अजिबात बघायचं नाही भक्तांनो. चूक नंबर 5, सूर्यास्तानंतर ओवाळणं. भक्तांनो, नवीन वर्षाच्या दिवशी 1 किंवा 2 तारखेला भक्तांनो, या 2 दिवसच आहेत आपल्याकडे. पहिल्या दिवशी ओवाळलं तरी चालेल, दुसऱ्या दिवशी ओवाळलं तरी चालेल, पण भक्तांनो, तुम्हाला 5वी चूक ही अजिबात करायची नाही. सूर्यास्तानंतर तुम्हाला अजिबात ओवाळायचं नाही. ओवाळणं केव्हा करायचं, सकाळी सूर्योदयानंतर दुपारी 12 पूर्वी तुम्हाला ओवाळायचं आहे. सूर्यास्तानंतर नाही ओवाळायचं, रात्री नाही ओवाळायचं, कारण रात्री नकारात्मक शक्ती सक्रिय असतात, असं संत सद्गुरू बाळूमामा सांगतात, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, मोठ्या मुलांसाठी वेगळे नियम आहेत. तर मित्रांनो, जर मूल 10 वर्षापेक्षा मोठा असेल
पौगंड अवस्थेत असेल तर फक्त कोळसा पुरेसा नसतो भक्तांनो. त्यावेळी कोळशा बरोबरच 3 तांदळाचे दाणे, चिमूटभर मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. कारण मीठ वाईट ऊर्जा तोडतं, तांदूळ शुभता वाढवतो, लक्षात ठेवा. तर गर्भवती आईने काय करावे? बाळूमामा सांगायचे भक्तांनो, माझ्या भक्तांनो, जर आई गरोदर असेल तर ती दुसऱ्या मुलावर ओवाळून करू शकते. भक्तांनो, जर आई गरोदर असेल तर ती दुसऱ्या मुलावर ओवाळणं करू शकते, पण स्वतःवर करू नये. संध्याकाळी करू नका, लक्षात ठेवा. तिने फक्त देवाला प्रार्थना करावी आणि मनात म्हणायचं आहे, माझ्या दोन्ही बाळाचं रक्षण कर. तर भक्तांनो, बाळूमामाचा चमत्कार आणि अनुभव काय सांगतात आपले भक्त. तर भक्तांनो, कोल्हापूर जवळ एक आई रोज रडायची. तर भक्तांनो, कोल्हापूर जवळ एक आई रोज येऊन रडायची. मुलगा सतत आजारी, डॉक्टर उपाय नाही, रात्री किंचाळून उठायचा मुलगा. तर भक्तांनो, बाळूमामांनी तिला एकच उपाय सांगितला. भक्तांनो, कोल्हापूर जवळ एक आई रोज येऊन रडायची. मुलगा सतत आजारी, डॉक्टर उपाय देत नव्हते, रात्री किंचाळून तो मुलगा उठायचा. बाळूमामांनी तिला एकच उपाय सांगितला. अमावस्येच्या नंतरच्या दिवशी कोळशाने ओवाळा. आईने श्रद्धेने केले. 3 दिवसात मुलगा शांत झाला, आजारी पडणं थांबलं. भक्तांनो, आई म्हणाली, बाळूमामा, तुम्ही माझ्या मुलाला वाचवलं. ही आपल्या श्री सद्गुरू संत बाळूमामांची कृपा आहे, लक्षात ठेवा. ही आपल्या श्री सद्गुरू ब्रह्मानंदनायक बाळूमामाच्या भंडाऱ्याची ताकद आहे. तुम्ही फक्त मनापासून मामांचं नामस्मरण करा, मामांचं जप करत जावा. भक्तांनो, तुम्ही मनापासून, तुम्हाला 100% फरक पडणार तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला 100% फरक हा जाणवणार. तर भक्तांनो, श्रद्धा आणि नियम दोन्ही असतील तरच उपाय काम करत असतो, लक्षात ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती प्रत्येक आईपर्यंत पोहोचायला हवी, तर भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायचा आहे आणि इतर लोकांमध्ये तुम्हाला शेअर करायचा आहे भक्तांनो. तर भक्तांनो, तसेच कोळशाऐवजी वापरता येणाऱ्या 3 अत्यंत प्रभावी वस्तू, कोणत्या मुलासाठी कोणती वस्तू योग्य ठरणार आहे, बाळूमामांनी सांगितलेले सूक्ष्म नियम आणि सूक्ष्म जे काही अत्यंत प्रभावी उपाय आहेत, आईच्या श्रद्धेने घडलेले अनुभव मी तुम्हाला हे सांगणार आहे, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, वस्तू क्रमांक 1 मीठ. तर भक्तांनो, जर घरात कोळसा नसेल तर सर्वात पहिला आणि सुरक्षित पर्याय आहे तर खडं मीठ, लक्षात ठेवा. तर मिठाचं आध्यात्मिक महत्व आहे भक्तांनो. तर नकारात्मक ऊर्जा तोडतो, नजर दोष कमी करतो, घरात शांती निर्माण करतो, लक्षात ठेवा खडा मीठ. तर बाळूमामा म्हणायचे, मीठ वाईट शक्तींना वितळवत असतो. कसं ओवाळायचं भक्तांनो मीठ? तर चिमूटभर मीठ घ्यायचं आहे, मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा ओवाळायचं आहे. मनात म्हणायचं आहे आपल्याला, माझ्या बाळावरची सर्व वाईट शक्ती दूर हो. तर भक्तांनो, नंतर काय करायचं आहे, ते मीठ पाण्यात टाकायचं आहे आणि पाणी नळाखाली सोडायचं आहे. भक्तांनो, घरात ते पाणी अजिबात ठेवायचं नाही. तर वस्तू क्रमांक 2 तांदूळ. मित्रांनो, भक्तांनो, जर मूल सतत आजारी नसून पण अभ्यासात लक्ष लागत नसेल, त्याला भीती वाटत असेल, तर हा उपाय प्रभावी ठरतो. तर भक्तांनो, तांदळाचं महत्व काय आहे? लक्ष वाढवत असतो, बुद्धी स्थिर करतो, शुभ ऊर्जा वाढवत असतो. तर याबद्दल जे वापर कसा करायचा आहे, विधी कसा करायचा आहे, 5 किंवा 11 तांदळाचे दाणे आपल्याला उजव्या हातात घ्या, डावीकडून उजवीकडे आपल्याला ओवाळायचं आहे. तर मंत्र भक्तांनो, ओम श्री बुद्धेय नमः. मनातल्या मनात आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. ओम श्री बुद्धेय मन बोलायचं, लक्षात ठेवा. यानंतर ते तांदूळ पक्ष्यांना खायला द्या किंवा झाडाच्या मुळाशी तुम्हाला हे तांदूळ टाकायचं आहे. तर वस्तू क्रमांक 3 भक्तांनो, लाल फुल. तर भक्तांनो, हा उपाय बाळूमामांचा अत्यंत आवडता उपाय होता. श्री सद्गुरू बाळूमामा सांगायचे, लक्षात ठेवा. लाल फुल हे अत्यंत महत्वाचं आहे. रक्त तत्व संतुलित करत असतं, भीती दूर करत असतं हे लाल फुल. देवतांची कृपा मिळवून देतं, लक्षात ठेवा. कसं ओवाळायचं हे लाल फुल? तर एक ताजं लाल फुल घ्यायचं आहे, 11 वेळा ते ओवाळायचं आहे आणि मनात म्हणायचं आहे, सद्गुरू ब्रह्मांडनायक बाळूमामा, माझ्या बाळाचे रक्षण कर
असं तुम्हाला मनातल्या मनात 11 वेळा ओवाळताना तुम्हाला बोलायचं आहे. नंतर ते फूल देवाजवळ ठेवा भक्तांनो. दुसऱ्या दिवशी नदीत किंवा झाडाखाली सोडा. हा उपाय पूर्ण वर्षासाठी संरक्षण कवच तयार करतो. ठीक आहे. तर भक्तांनो, लहान बाळासाठी खास नियम काही सांगितलेले आहेत. तर लहान बाळासाठी कोळसा वापरू नका. जड मंत्र म्हणायचा नाही, लक्षात ठेवा. मीठ फूल आईचा स्पर्श. आईने फक्त बाळाच्या कपाळावर हलका हात ठेवून मनात प्रार्थना करावी. बाळूमामा म्हणायचे, आईचा हात म्हणजे देवाचा हात. हे आपल्या बाळूमामांची शिकवण होती, लक्षात ठेवा. श्रद्धेने घडलेला अनुभव कथा सांगत आहेत आपले भक्त. सांगली जिल्ह्यातील एक आई, मुलगी रात्री झोपत नसे. भयानक स्वप्न पडत. आईने नवीन वर्षाच्या दिवशी फुलाने तिला ओवाळलं. 3 दिवसात मुलगी शांत झोपू लागली. भक्तांनो, आई म्हणाली, मला मंत्र नाही, श्रद्धा होती. तर भक्तांनो, असेच भक्तिमय बाळूमामांचे संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. तर भक्तांनो, जर कोण नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. कमेंटमध्ये श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं हीच घोष करा, लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ ही सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये करू शकता, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं आभारी मानतो, तुम्हा सर्वांना भक्तांनो. आणि मला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहित करा भक्तांनो. आणि कमेंटमध्ये 4 वेळा एक असे टाईप करून मला प्रोत्साहित करा पुढील व्हिडिओसाठी. ठीक आहे. तर चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं.